चला तर आज आपण बनवणार आहे ओलवलेल्या गव्हाच्या करंज्या. तर ते गहू पाण्यामध्ये स्वच्छ धुवून टाकायचं 2 पाण्याने आणि ते चाळणीमध्ये काढून गाळून घ्यायचे. पूर्ण पाणी निथळल्यानंतर एका कापडमध्ये, कॉटनच्या कापडमध्ये ते गहू ओतून तसं गाठ बांधून रात्रभर तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे ते गहू छान भिजून जाते आणि कोंडा तो बाहेर निघतो. आता चक्कीवरून दळून आणलेला आहे, मग ते चाळून घेतलं चाळणीने आणि आता एकीकडे तूप गरम करायला ठेवलं आहे. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये हे पीठ टाकायचं. असा मुठ्ठा वळला पाहिजे तिथपर्यंत तूप टाकायचं. तुपामध्ये छान भाजून घ्यायचं. एकीकडे तुपामध्ये मंद आचेवर भाजायचं आणि आता इकडे साखर बारीक करायचं. जेवढं गव्हाचं पीठ आहे तेवढीच साखर घ्यायची. साखर बारीक करायचं आणि इकडे पीठ भाजत आहे. तर पीठ भाजून मंद आचेवर छान भाजून घ्यायचं. आणि आपलं पीठ छान भाजून थंड झाल्यानंतर आहे पूर्णपणे थंड झालं. जेवढं पीठ आहे तेवढीच पिठी साखर घ्यायची. पिठी साखर घ्यायची जेवढं पीठ आहे तेवढं आणि ते मिक्स करून घ्यायचं. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं, पिठी साखर आणि गव्हाचं पीठ. आणि त्यामध्ये टाकूया आता खोबरं कीस, काजू, बदाम आणि चारोळी. बदामाचे काप टाकून दिले आणि काजूचे, बदामाचे आपल्या आवश्यकतेनुसार टाकून द्यायचं आणि चारोळी पण. आणि जायफळ थोडं किसून घ्यायचं. आणि विलायची पावडर टाकायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मग आता हे मिक्स करून साईडला ठेवून दिलं. आणि एकीकडे 1 वाटी रवा घेतला आहे, 2 वाट्या मैदा, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कडकडीत गरम तेल होऊ द्यायचं आणि त्याचं मोहन हा मैदा रव्यामध्ये ओतून घ्यायचं. ते मोहन गरम असल्यामुळे चमचने छान आधीच फिरवून घ्यायचं. चमचने फिरवून घ्यायचं. गरम असल्यामुळे चमचने फिरवून घ्यायचं. पूर्ण मिक्स करायचं. रवा मैदा आता मिक्स करून घ्यायचं. हाताने पूर्ण चोळून घ्यायचं. ते मोहन पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आणि असा मूठ वळू शकते इथपर्यंत मोहन टाकायचं. आणि ते थंड झाल्यानंतर तो रवा मैदा चा गोळा करून घ्यायचा आणि 1 तासासाठी असा ठेवून द्यायचं. 1 तासानंतर मग तो गोळा असा छान मिक्स करायचा. रवा असल्यामुळे तो कडक बनतो, तर थोडंसं नरमच भिजवायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं. आता तो छान नरम झालेला आहे. आता एका वाटीमध्ये थोडं तूप घेतलं आहे आणि तुपामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून त्याचा साठा तयार केला आहे. तर असे 4 पोळ्या करून घ्यायच्या. असं पोळीच्या आकाराचे गोळे करून
अशा पोळ्या बनवून टाकल्या आहे. अशा 5 पोळी 4-5 पोळ्या बनवल्या आहे. आणि एक पोळी घेऊन त्याच्यावर तूप आणि तांदळाच्या पिठीचा जो साठा बनवला होता आपण ते पूर्ण एका पोळीला लावून घेतला आहे. पूर्ण काठापर्यंत तो साठा लावून घ्यायचा. पुन्हा त्याच्यावरती एक पोळी टाकायची. पुन्हा त्या पोळीला पण तसाच साठा लावून घ्यायचा पूर्ण काठापासून. पूर्णपणे असा साठा लावून घ्यायचा. आता तिसरी पण पोळी टाकत आहे. त्यालाही असं साठा लावून घ्यायचा. आणि अशा प्रकारे 4-5 पोळ्यांचा असं साठा लावत जायचा. वरती पोळी ठेवत जायची. असं पूर्णपणे काठापर्यंत साठा लावून घ्यायचा. आणि आता शेवटची पोळी त्याच्यावरती पण साठा लावायचा. पूर्ण काठापर्यंत साठा लावून घ्यायचा. आणि त्याला असं दुमडून घ्यायचं. पूर्ण प्रेस करत करत असं आणायचं. त्याचा असा रोल बनवायचा थोडासा प्रेस करून. आणि आता आपल्याला गोळे पाहिजे आहे त्यानुसार ते कापून घ्यायचे. आणि उभा गोळा ठेवायचा आणि ते लाटून घ्यायचे. लांबटसरच पुरी टाईप लाटायचे. म्हणजे साचा आपला लांबच असतो. अशी लांबटसर पुरी तयार करून घ्यायची. आणि लाकडीचं साचा आहे त्याला तांदळाचं पीठ लावायचं. शंखाच्या आकाराचा साचा आहे. त्याला पूर्ण पीठ लावून काढून घ्यायचं ते पीठ. आणि ही पारी त्या साच्यावर ठेवून थोडंसं प्रेस करायचं. आणि याच्यामध्ये सारण भरायचं. हलक्या हाताने थोडं दाब द्यायचं. आणि काठाना असं जातो ना तर ते पूर्ण सारण साईडला करून घ्यायचं. एक साईड मधात आलं पाहिजे असं. आणि साईडना पाणी लावायचं. म्हणजे ते वरची पारी आहे ते छान चिपकून जातात. आपली करंजी फाटत पण नाही. असं वरून अर्धी राहिलेली पारी ती झाकून द्यायची आणि प्रेस करायची. आणि एक्स्ट्रा पारी आहे ती काढून टाकायची.
झाली करंजी तयार. अशा प्रकारे दुसरी पण करून दाखवते. थोडंसं प्रेस करून एक्स्ट्रा पारी काढून टाकायची. आणि वरून हलक्या हाताने थोडा दाब द्यायचा. अशा प्रकारे करंजी आपल्या तयार करून झालेले आहे. ते आता मंद गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि करंज्या तळून घ्यायच्या. वरून तेल असं ओतायचं म्हणजे त्या छान फुलतात. आपल्या करंज्या तळून पण झालेल्या आहे. किती छान क्रश असे झालं आहे करंजी आणि मस्त लेहर पण आली आहे. साठा लावल्यामुळे अशी लेहर मस्त झाली आहे करंजी. तयार आहे आपल्या उलवलेल्या गव्हाच्या करंज्या. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.